तर मराठा आरक्षणावरती हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या अहवालावरती याचिकाकर्त्यांनी सवाल कायम ठेवलेले आहेत। अहवालामध्ये सादर केलेली आकडेवारी ही संभ्रम निर्माण करणारी असल्याचं कायदेतज्ञांनी दावा केलेला आहे। तर आयोगानं दाखवलेली मराठा समाजाची कमी आकडेवारी विश्वासार्ह नाही असा दावा विरोधकांचा आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतायत। खरं तर मराठा आरक्षणावरती हायकोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। दावे प्रतिदावे देखील होताना दिसेल। अमेय, काय अपडेट्स आहेत? आजची सुनावणी ही संपलेली आहे आणि काल ज्या प्रकारे महाराष्ट्र राज्य मागास प्रवर्ग आयोग यांनी जो शिक्षणात मराठी समाजाचा मागासलेपण दाखवण्यासाठी जी आकडेवारी दाखवली होती, तशीच आकडेवारी जी सरकारी नोकरीत मराठी तरुणांसाठी दाखवलेली आहे ती सुद्धा दिशाभूल करणारी आहे। ही आकडे जुळणारे नाहीयेत आणि या आकडेवारीची जी टक्केवारी काढली आहे ती सुद्धा जुळणारी नाहीये असा दावा याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रदीप संचेती यांनी केला। ज्या प्रकारे क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 या सरकारी नोकऱ्यांच्या श्रेणींमध्ये मराठा समाजातील तरुणांचा किंवा उमेदवारांचा जो टक्का गेल्या अनेक वर्षात घसरत चाललेला आहे तो न पटण्यासारखा आहे असा त्यांनी दावा केलेला आहे। त्यामुळे ज्या प्रकारे मराठा समाजाला शिक्षणात आरक्षणाची आवश्यकता नाहीये, तशीच सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा आरक्षणाची आवश्यकता नाहीये असा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीनं कुठेतरी करताना पाहायला मिळाला। आजची ही सुनावणी संपलेली आणि पुढच्या सुनावणीची तारीख जी आहे ती लवकरच हायकोर्ट जारी करेल। नक्कीच धन्यवाद अमेय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।